नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 काल अचानक या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं आणि 2 दिवस प्रचार थांबला होता. आपण शिवरी गावात आलेलो आहोत. माळशिरस बेलसर या जिल्हा परिषद गटामध्ये आणि बेलसर गावामध्ये हा परिसर येतो. देशात आणि राज्यात ज्या भारतीय जनता पक्षाने विधानसभेनंतर महानगरपालिकेत घवघवीत यश मिळवलं, त्या भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आपल्या समेत आहेत. तरुण, तडफदार, उच्च शिक्षित आणि पुरंदरमध्ये सर्वात कमी वय असणारा हा तरुण उमेदवार आपल्या समेत आहेत. जिल्हा परिषदेचे उमेदवार सर आपलं काय नाव? अजय कैलास इंगळे. अजयजी, काय आपलं शिक्षण काय? मी बी सिव्हिल इंजिनिअरिंग झालो आहे. तिथून पुढे एमटेक केलं आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये. आपलं वय किती? 26 एज आहे माझं. अशा प्रकारचा तरुण, तडफदार, सुशिक्षित, उच्च विद्याभ्यासित अशा प्रकारचा उमेदवार भारतीय जनता पक्षाने दिलेला आहे. शिवरीमध्ये आता आज जवळजवळ 4-5 दिवस निवडणुकी 5 तारखेपर्यंत राहिलेला आहे. प्रचार कसा चालू आहे भारतीय जनता पक्षाचा? खूप छान प्रतिसाद मिळतोय. आता सगळीकडे दौरे झाले, प्रत्येक गावात जाऊन आलो आणि वाड्यांवस्तींवरती फिरून आलो. तर खूप चांगल्या प्रकारचा तरुणांची साथ आहे, ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे आणि नक्कीच वातावरण खूप चांगलं आहे. बेलसर माळशिरस जिल्हा परिषद गटात कोण कोण उमेदवार आहेत? माझ्यासोबत पंचायत समितीला कैलास भाऊ जगताप आणि बेलसर गणातून आहेत आणि माळशिरस गणातून माऊली यादव आहेत. मतदारांचा कसा प्रतिसाद मिळतोय? आतापर्यंत कोणकोणत्या गावात जाऊन आला? बस सर्वच 26 गावांमध्ये मी फिरून आलो. तरुणांचा आणि महिलांचा काय प्रतिसाद? तरुणांची खूप मोठ्या प्रमाणात अशी दादा, आमचा चेहरा, आमचा दादा, आमचा भाऊ असं सगळे तरुणांच्यात ती ऊर्जा आणि जोश आहे, त्यांचा असा प्रतिसाद आहे. आणि ज्येष्ठांची पण खूप मोठी साथ आहे. तुम्ही भारतीय जनता पक्षातून का उमेदवारी स्वीकारली? मी कॉलेज जीवनापासून आदरणीय आपले देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब व तसेच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचा कॉलेज जीवनापासून त्यांच्याशी प्रभावित आहे. त्यांच्या विचारांनी मी प्रभावित आहे आणि त्यांचा फॅन असल्यामुळे मला भारतीय जनता पार्टीची आवडच होती. त्यांचे धोरण आणि त्यांच्या विकास कामांचा झंझावात हे पाहून मी प्रेरित आहे. विजय कसा संपादन कराल? कशा प्रकारची परिस्थिती राहील? 1001% विजय माझाच असणार. धन्यवाद.